नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण अशा एका नदीची माहिती जाणून घेणार आहोत, जी भारतातील एक प्रमुख नदी आहे आणि महाराष्ट्रातील एक मुख्य नदी आहे आणि ती नदीचं नाव आहे कृष्णा नदी. कृष्णा नदीविषयी असं वर्णन येतं, की संत वाहते कृष्णामाई. किती सुंदर वर्णन आहे या नदीचं. या नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील वाईजवळ महाबळेश्वर येथे होतो आणि ही नदी बंगालच्या उपसागरास मच्छलीपट्टणम जवळील पूर्व भागात बंगालच्या उपसागराला मिळते. या नदीचा लांबीचा जर विचार केला तर या नदीची लांबी भारतातील लांबी जर म्हटलं तर ती आहे 1401 किलोमीटर. आणि जर असा प्रश्न आपल्याला पडला तर महाराष्ट्रातील लांबी किती आहे, तर या नदीची महाराष्ट्रातील लांबी आहे 282 किलोमीटर. आणि आपण जर हिचा कोणत्या जिल्ह्यातून वाहते असा जर विचार केला तर ही नदी सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातून वाहते. आणि आपण राज्याचा जर विचार केला तर ही नदी भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यातून वाहते. आणि हिच्या खोऱ्याचा जर आपण विचार केला तर हिचं उपखोरं कृष्णा खोरे आहे आणि या कृष्णा खोऱ्यालाच अप्पर कृष्णा खोरे देखील असं म्हटलं जातं. कृष्णा आणि कोयना नदीचा कराडजवळ प्रीतिसंगम होतो आणि या नदीला मिळणाऱ्या कृष्णा नदीला मिळणाऱ्या उपनद्यांचा जर आपण विचार केला तर उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आणि डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या अशी याची वर्गवारी करता येईल. ती वर्गवारी पुढील प्रमाणे: